रायनाचा विषय नसतो. रायना राहतोच बऱ्यापैकी. कधी रायनाचं म्हणजे असं काय झालं नाही की रायनानं मार खाल्लाय. रायना कधी एखादी गाडी फॉल येऊन मार खायला पण पळून रायना कधी मार खात नाही. हे महत्वाचा विषय. रायना आज दोन्ही फेर कडनं पळलाय आणि या बैलगाडी क्षेत्रात कडनं पळून सेमी काढणं किंवा कडनं पळून गुलालात राहणं म्हणजे एवढी हलकी गोष्ट नाही. नमस्कार मित्रांनो, कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदान 2026 आज पार पडले आणि या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी झालेला आपला हिंद केसरी रायना, आप्पांचा रायना, ज्या बैलाची ओळख भरपूर आहे, क्रेज भरपूर आहे आणि आज महाराष्ट्र केसरी म्हणजे गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. तर आपण आज कसं वाटतंय काय? गाडी फायनलला कडन होती, सेमीला कडन होती आणि गाडी फायनल राहिली. गुलाल झाला, महत्वाचा आहे गुलाल नशिबाला. आणि आज गाडी चांगली पळाली आमची. एखाद्या बैलगाडी मालकाचा संघर्ष किती महत्वाचा असतोय आणि त्याच्यासाठी गुलाल किती महत्वाचा असतोय, गुलालासाठी संघर्ष काय महत्वाचा, याबद्दल काय सांगचाल तुम्ही? गुलाल आपण जे करतोय ते गुलालासाठीच करतोय आणि गुलाल आपल्याला म्हणजे दर्जन म्हणते तसं आहे. आपलं स्टार पण आहे ती आणि सगळ्या मित्रांची. आता हे आमचं डॉक्टर साहेब असतील विके बागल, महिन्यातनं एकदा आपल्या घरच्यांच्या म्हणजे भावागत सगळ्या बैलाचं तेच बघते ती. आणि एका परवा दिवशी बैल आपला त्यांनी हे केला आणि आज यश आलं. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांनी काय हात लावला की तेव्हा गुलाल आहे आपल्याला. आणि आप्पा इकडं जे म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रात नाही, मालकाचं जेवढं महत्वाचं योगदान असते तेवढंच आपल्या सहकार्यांचं महत्वाचं योगदान असते. बैल पकडण्यापासून बैल खाली नेणं, तिथनं सोडणं आणि वरती बैल पकडणं, ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे सहकार्यांबद्दल तुम्ही काय सांगताल? म्हणजे माझी जी घरची म्हणजे आता ही हक्काची आहे ती, पण जी पुढं धरणारे बाबा मनोज असेल, दुर्पा असेल, सुमित असेल, ही जी आमची सगळी आहे ती नाही हक्काची धरणारी, हे महत्वाचे येते. कारण ह्यांच्यामुळं जे आपलं आजपर्यंत पहिल्याला कुठे दुखापत झालेली नाही, काय नाही, आणि त्यांच्यामुळं आपल्याला गुलाल आहेत. नक्कीच. आणि आप्पा आज पायरा कोणाबरोबर होता? शेवाळ्याबांचा पाखऱ्या. शेवाळाबांचा पाखऱ्या, ज्या बैलानं धुमाकूळ गाठलाय आणि आजही मैदानात धुमाकूळ गाठलाय. नक्कीच. आणि परिश्रमाचं यश त्यांना मिळालेलं आहे. रायनासोबत डॉक्टर आहेत. आप्पांनी जे वर्णन केलं की रायनाची काळजी घेणं किंवा त्याच्या आजारपणात त्याची काळजी घेणं, तर डॉक्टर म्हणून उल्लेख करण्यापेक्षा तुमचं नाव काय? नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ विकी बागल. मित्रांनो, मी बैलगाडी क्षेत्रामध्ये जवळपास बरेच वर्ष झालं काम करतोय आणि आयुर्वेदिकच्या माध्यमातून मी काम करतोय. रायना मागच्या 4-5 दिवसामध्ये आपणचा फोन आला, डॉक्टर जरा रायना हात मारावा लागतोय. रायनाला लेप वगैरे लावून नॉर्मल वाफारा दिला. आपण म्हणलं आपल्याला महाराष्ट्र केसरीला राहायचं आहे. तर आपण म्हणलं आप्पा काय काळजी नाही, बैल एक नंबर आहे, फवाऱ्यात आहे, काय अडचण नाही. रायनाला लेप वगैरे दिला आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे आप्पा आमच्या घरातले सारखे आहेत आणि आप्पांचा सारखा आशीर्वाद मला असतोय. म्हणजे आप्पांनी ज्या माणसाला हात लावला त्या माणसाचं म्हणजे जवळ कसं असतंय, एखाद्या गोष्टीला हात लावला की त्या गोष्टी सोनं झाल्यासारखं आहे. म्हणजे आप्पांनी ज्या माणसाला हात लावला त्या माणसांचा या बैलगाडी क्षेत्रात सोनं झालंय. आणि आपण सगळं मी उगं म्हणत नाही, कारण अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत बघतो ही गोष्ट. आणि आपण गाडी बसवल्यापासून, आपण बैल सोडल्यापासून आणि माझं स्वतः वैयक्तिक मी आज म्हणजे माझं सुद्धा आप्पांमुळे भरपूर नाव झालं. आणि नाव असं होत नाही, आप्पांकडे काहीतरी गोष्टी असते, त्या काहीतरी म्हणजे महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे नाव होतं माणसांचं. एवढं मला या ठिकाणी सांगायचं. नक्कीच मित्रांनो, बघू शकता. आणि जी म्हण आहे, परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं पण सोनं होतं. डॉक्टरांनी ज्या प्रकारे सांगितलं की आप्पांनी ज्या लोकांच्यावर म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना आप्पांची साथ लाभलेली आहे, नक्कीच त्यांना उजेडात येण्याचं संधी मिळालेली आहे. आणि आप्पांच्या म्हणजे कृपेमुळे डॉक्टरांनी सांगितले की मलाही भरपूर मान मिळाला, भरपूर प्रसिद्धी मिळाली. तर आज गुलालात राहिलेला आहे रायना, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, रायनाचा काय विषयच नाही, कारण रायना असतानाच बैल आणि महत्वाची सगळ्यात गोष्ट, रायना आज दोन्ही फेर कडनं पळलाय आणि या बैलगाडी क्षेत्रात कडनं पळून सेमी काढणं किंवा कडनं पळून गुलालात राहणं म्हणजे एवढी हलकी गोष्ट नाही. रायना काय पब्लिकचा भिताडच आहे, त्यामुळे काय विषय येत नाही. आज रायनानं चांगलाच रायना पळला, म्हणजे जसे आमची अपेक्षा होती. परवा आप्पांच्या गोट्या आम्ही जेव्हा रायनाला 4 दिवसापूर्वी आम्ही चोळायला मी गेलो, तेव्हाच आमची म्हणजे आप्पा म्हणला आता बैल एक नंबर आणि फवाऱ्यात बैल होता महत्वाचं म्हणजे. आणि काय विषय नव्हता, त्या दिवसाचा शब्द आज खरा झाला. आप्पांच्या बी शब्दाला यश आला आणि रायनाचा विषय नसतो. रायना राहतोच बऱ्यापैकी. कधी रायनाचं म्हणजे असं काय झालं नाही की रायनानं मार खाल्लाय. रायना कधी एखादी गाडी फॉल येऊन मार खायला पण पळून रायना कधी मार खात नाही. हे महत्वाचा विषय.
नक्कीच डॉक्टरांनी सांगितलेल्याप्रमाणे पब्लिकनं पळणं हे किती महत्वाचं आहे या बैलगाडी क्षेत्रात, याला सुद्धा महत्व आहे. आणि आज रायनानी पब्लिकनं पळून 2 फेरे म्हणजे सेमी आणि फायनल 2 फेरे पळून म्हणजे कडने पळून आज सिद्ध करून दाखवलेले की मी अजून संपलेलो नाही, माझं अस्तित्व आहे. आणि जोपर्यंत या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र राहणार तोपर्यंत किरण आप्पांचा रायना, हिंद केसरी रायना हे नाव कायम चर्चेत राहणार. भेटूया पुढच्या- आणि किरण आप्पांचं एक म्हणजे महत्वाचं याच ठिकाणी बोलायचं आहे. सप्तहिंद केसरी भारत आणि रायना आणि आप्पा हे एक वेगळं समीकरण आहे. आणि आप्पांचा किती जीव आहे बैलांवरही मी डोळ्यानं बघितलाय वारंवार. त्यामुळं आप्पांचं बैलांवरचं प्रेम आणि प्रेम करणाऱ्या माणसाचं यश कधी फेल जात नाही, ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी. नक्कीच. आणि डॉक्टरांनी सांगितलं की भारतचं वर्णन केलं. डॉक्टर आज भारत आला नाही मैदानात. नाही भारताचा जरा प्रॉब्लेम आहे पायाचा, त्यामुळे भारत जरा काढायचे आता चालू आहे, उपचार चालू आहेत. आप्पांना पण तुम्ही विचारू शकता काय नेमकं भारत बद्दल सुद्धा. नक्कीच. आप्पा काय विषय नक्की भारतचा? भारत आता काढायचा एक 4-5 दिवसात पळवायचा आहे, झालाय आता चांगला. नक्कीच. आणि मैदानाची घोषणा झाली की 23 तारखेला परत एकदा महाराष्ट्र केसरी मैदानाची घोषणा झालेली आहे. आणि आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पांचा भारत आणि रायना परत अजून एकदा महाराष्ट्र केसरी मैदानात धुमाकूळ घालताना दिसताल ह्याचीच अपेक्षा करतोय आप्पा. आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रात किंवा मुलाखत शर्यत क्षेत्रात येण्या अगोदर मी बऱ्याच बैलांचा फॅन आहे आणि वैयक्तिक रायनाचाही फॅन आहे. भारतचा एवढं मला हे नाही वाटत, पण रायना जे बोलतात पब्लिक की पब्लिकचं भिताड किंवा हिंद केसरी रायना हे नाव ऐकलं तरी बऱ्याच लोकांचं म्हणजे अंगावरती शहारे येतात. आणि वैयक्तिक मी फॅन आहे त्यांचा. तर आपण नक्कीच 23 तारखेला परत एकदा महाराष्ट्र केसरी मैदानात आपला भारत आणि रायना पळताना दिसतील याचीच अपेक्षा आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता जाता तुमच्या भावाला म्हणजे शर्यतवाला आदित्य युट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या. सगळे